नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे। तर आजचा जो टॉपिक आहे तर बघा, बीएड सीईटीसाठी जागा कमी आहेत आणि अभ्यासाचा कॉन्फिडन्स येत नाही। ठीक आहे, बरेच जणांना कॉन्फिडन्स अभ्यासाचा येत नाही। ठीक आहे, आणि जागा सुद्धा कमी आहेत। तर पहिली गोष्ट ना, आपल्याला काय माहीत पाहिजे की बघा, एखादी एक्झाम आहे आणि समजा मी एखाद्या कोणत्या तरी एक्झामचा प्रिपरेशन करते, सरळ सेवा एक्झामचं म्हणा, मी कोणत्या तरी एक्झामचं प्रिपरेशन करत आहे आणि त्याच्यासाठी जागा किती आहे, 400-500 जागा आहेत आणि फॉर्म जे आहे 4 ते 5 लाख फॉर्म आहेत। तर माझं जे स्पेसिफिक, माझं जे जे लक्ष म्हणजे माझा फोकस कुठे असणार आहे, फक्त की त्या क्राऊडवर असणार आहे, त्या गर्दीवर। ठीक आहे, त्या क्राऊडवर जर माझा फोकस असेल तर मी ती एक्झाम क्रॅक करू शकत नाही, कारण की मी ते ना 4-5 लाखांमध्ये स्वतःला नाही बघत, ते 400-500 जण आहेत, त्यांच्यामध्ये मी मनात स्वतःला पाहते। ठीक आहे, सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे फोकस हा आहे। ठीक आहे, फोकस तुमचा एकच पाहिजे। जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायचे तर तुमचं जे काय फोकस आहे ते एकदम नीट प्रॉपर पाहिजे, की मला ही एक्झाम द्यायची आणि ही एक्झाम मला क्रॅक करायची आहे। आता मेन बघा की तयारी कधीपासून सुरुवात करायची, तर बघा बीएड सीईटीची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याची सुरुवात तुम्ही आजपासून केली तर बेस्ट आहे। ठीक आहे, कारण की जेवढी तुम्ही लवकर सुरुवात करेल तेवढीच लवकर तुम्हाला काय होणार आहे, त्याचा अभ्यास तुमचा पूर्ण होणार आहे। त्यामुळे सुरुवात लवकर करा। आणि जर म्हणजे सुरुवात बघा 6 ते 8 महिने तुम्ही करू शकता, 7 ते 8 महिने प्रिपरेशनला देऊ शकता। टाईम तुमच्याकडे कमी असेल तर 3-4 महिन्यामध्ये पण तुमचं होऊ शकतं। ठीक आहे, अभ्यास पूर्ण होऊ शकतं। आणि त्यानंतर बघा, तयारी कशी करावी, तर पहिले मोस्ट ठीक आहे, तयारी कशी करायची, तर बघा सगळ्यात आधी सिलेबस। म्हणजे बघा, ही जी परीक्षा आहे ना बीएड सीईटीची, फक्त पाठांतराची नाही, तर बघा मेंटल ॲबिलिटी, टीचिंग ॲप्टिट्यूड, ठीक आहे, या सगळ्याच्या जनरल नॉलेज याची खरी परीक्षा आहे, ही समजून घ्या। फक्त पाठांतर रट्टा तुम्हाला मारायचं नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, पूर्ण सिलेबस समजून घ्यायचे। म्हणजे सिलेबसमध्ये कोणते कोणते विषय आहेत, त्या विषयामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत इम्पॉर्टंट, त्याच्यामध्ये किती वेटेज आहे, कोणत्या क्वेश्चनला किती प्रश्न विचारतात, किती मार्क्स देते, हे सगळं तुम्हाला लक्षात घ्यायचे, जाणून घ्यायचे। त्यानंतर आहे दररोज किमान 3 ते 4 काय करायचे, तुम्हाला अभ्यासासाठी वेळ द्यायचे। पण जे तुम्ही स्टडी करणार आहात तर तुम्हाला एकदम प्रॉपर करायचे आणि टाईमनुसार आणि रेग्युलर करायचे। ठीक आहे, त्यानंतर आहे आठवड्यातून किमान 2 ते 3 मॉक टेस्ट सोडवायचे। बघा, वीकमधून तुम्हाला ॲटलिस्ट 2-3 मॉक टेस्ट जे आहेत त्या सोडवायचे आणि झालेल्या चुका तुम्हाला काय करायचे, तपासायचे। म्हणजे बघा, तुम्ही ज्यावेळी एखादा संडे किंवा एक थर्सडे 2 घेऊ शकता वार, त्याच्यामध्ये तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व करू शकता। सॉल्व केल्यावर जे आपल्याला येतात ते करून घ्या, जे नाही येत ते त्याच्या अजून प्रॅक्टिस करा, ते का आपण चुकतोय ते पूर्णपणे समजून घ्या। त्यानंतरला आहे की जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे फार महत्त्वाचे, त्याला आपण काय म्हणतो, PYQ सिरीज। ठीक आहे, PYQ म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन। मग आता बघा, 2018 पासून 19, 20, 21, 22, 23, 24 त्या क्वेश्चन पेपर घ्या, तर 21, 22, 23 या क्वेश्चन पेपर घ्या आणि त्या क्वेश्चन पेपर तुम्हाला काय करायचे, सॉल्व करायचे, जेणेकरून ते तुम्ही सॉल्व करतील। ठीक आहे, मग तुम्हाला एक एक्झामचं तुम्हाला काय समजतो, लेवल समजतो की कोणत्या लेवलचे क्वेश्चन येतात, हार्ड लेवलचे क्वेश्चन येतात, लो लेवलचे येतात की मीडियम लेवलचे क्वेश्चन येतात। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचे, PYQ जे आहे ते PYQ सॉल्व करायचे आहे। त्यानंतर आहे कॉमन चुका। कॉमन चुका तुम्हाला कशा टाळायच्या आहेत, तर बघा, काही बघा, कमी पुस्तक, जास्त प्रॅक्टिस आणि जास्त मार्क्स। तुम्हाला काय करायचे, बरेच जण काय करतात, पुस्तकं खूप यूज करतात। म्हणजे हे पुस्तक ह्या अकॅडमीचं, त्या अकॅडमीचं, हे पुस्तक ते पुस्तक, पुन्हा जमलिंग होऊन जातं की कोणत्या, आता कुठलं एखादा टॉपिक असेल, ह्या पुस्तकामध्ये वेगळी म्हणजे टाईप असेल, ह्या पुस्तकामध्ये वेगळी स्टेप, या पुस्तकामध्ये वेगळी स्टेप, त्याच्यामुळे आपलंच कन्फ्युजन होतं, बरोबर। त्यामुळे तुम्हाला काय करायचे, कमीत कमी पुस्तक, म्हणजे आपण म्हणतो ना की एक पुस्तक आपण बघा 100 पुस्तक आपण वाचत बसतो, त्यापेक्षा काय करायचं, एक पुस्तक घ्या, तो एक पुस्तकच तुम्हाला 100 वेळा वाचायचं। ह्याच्यामुळे काय होईल की तो एक पुस्तक जो तुम्ही 100 वेळा वाचणार तो तुम्हाला पूर्ण डोक्यामध्ये जाणार आहे। ठीक आहे, तो कोणीच डोक्याच्या बाहेर काढू शकत नाही। त्यामुळे काय करा, आता आपण फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणता ना, आता बघा एखादा टाळा चावी असते, तर चाव्यांचा असा गुच्छा असतो बघा पूर्ण, आणि टाळा असतो, तर टाळ्याला आपण कशा एवढ्या सगळ्या चाव्यांमध्ये आपण पूर्ण टाळ्यांच्या चाव्या लावून बघतो, ही लागते का, ती लागते का, असं पूर्ण लावून बघतो। ते करायचं नाहीये, त्याला टाइम वेस्ट म्हणतात। आपल्याला काय करायचं, आपली एवढी प्रॅक्टिस पाहिजे ना की त्या टाळ्याला ना कोणती चावी लागणार नाही, आपल्याला तिथंच माहीत पाहिजे, लगेच तीच चावी काढून आपल्याला खोलायचं आहे। ठीक आहे, एवढं तुम्हाला काय करायला पाहिजे, म्हणजे काय, तुम्हाला कमी पुस्तक तुम्ही यूज करायचं, प्रॅक्टिस जास्त करायची, आणि जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जास्त मार्क्स पडतील।
त्यानंतर आहे दररोज थोडा अभ्यास केला तरी चालेल, पण अभ्यास नियमित करा. बघा दररोज तुम्हाला मी किती म्हटलं 3 ते 4 अभ्यास पाहिजे, 3 ते 4 तास अभ्यास पाहिजे. आणि हा जो अभ्यास आहे ना तुम्हाला रेग्युलर हवा आहे. ठीक आहे, हा अभ्यास काय पाहिजे तुम्हाला रेग्युलर हवा आहे, जेणेकरून काय होईल की तुमचं अभ्यासाचं काय म्हणजे आपण म्हणतो ना की कधी कधी काय होतं की आपण तो अभ्यास करतो ना, तर अभ्यास केल्यानंतर मी 2 दिवस केलं, तिसऱ्या दिवशी मी थोडंसं ब्रेक घेतला, मग त्याच्याने काय होतं की आपण जे केलेलं आहे ते पण विसरतो, अभ्यासाची लिंक तुटून जाते. त्यामुळे तुम्हाला हे करायचं नाही आहे, अभ्यासाची लिंक तुटू द्यायची नाही. त्याच्यानंतरला बघा मी तुम्हाला तयारी कधी सुरू करावी सांगितलेली, ठीक आहे. तर ह्याच्यावर परत मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही BEd CETचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायची आहे. जेवढी लवकर तुम्ही सुरुवात करणार, ठीक आहे, तेवढ्या लवकर तुमचा रिझल्टसुद्धा येणार, बरोबर ना. आणि जर तुम्ही आत्ता सुरुवात केली तर 6 ते 8 महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वेळ कमी असेल तर 3 ते 4 महिन्यामध्ये पण तुम्ही पूर्ण स्टडी करू शकता, बरोबर. आणि फक्त BEd CET पाठांतराची परीक्षा नाही आहे, तुमची मेंटल ॲबिलिटी, ठीक आहे, जनरल नॉलेज, टीचिंग ॲप्टिट्यूड, या सगळ्यांची खरी परीक्षा आहे. त्यामुळे सगळं जो सिलेबस आहे तो समजून घ्यायचा आहे तुम्हाला, त्यानुसार तुम्हाला टाइम टेबल बनवायचं आहे, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे ना. आणि क्राऊडवर जास्त लक्ष देऊ नका, कारण की बरेच जण काय करतात की पूर्ण त्यांचं लक्ष क्राऊडवरती असतं, की काही जण काय करतात की फॉर्म आला भरून देतात फक्त, आणि अभ्यास फक्त जेव्हा एक्झामची डेट जवळ येते तेव्हा मग आपण अभ्यास कसे करायचं ते सगळ्या गोष्टी पाहतो आणि तेव्हा आपण खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात करतो. तर असं करू नका, ठीक आहे. मग आपण म्हणतो वेळ आल्यावर बरोबर पाण्यात पोहतो, असं नाही आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आधीपासूनच करायची आहे, ठीक आहे. तर ह्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. सिलेबस जो आहे तो समजून घ्या, अभ्यासासाठी नियमित वेळ द्या, आणि मॉक टेस्ट जे आहे आठवड्यातून एक तरी सोडा, 2-3 नसेल जमत तर एक तरी आठवड्यातून मॉक टेस्ट सोडवतच जा. PYQ तर हे रोजच करा. PYQची फक्त प्रॅक्टिस जरी केली ना तरी तुमच्या ना स्कोर वाढून जाईल. हे मेन इम्पॉर्टंट PYQ ते करत चला. त्यानंतरला कॉमन चुका तुम्हाला सांगितलं मी, प्रॅक्टिस जास्त पाहिजे, कमी पुस्तक घ्यायचे, एकच पुस्तक 100 वेळा, 100 पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक 100 वेळा वाचा, ते तुम्हाला कामी येईल. आणि थोडा अभ्यास जरी केला तरी चालेल, फक्त अभ्यास हा रेग्युलर पाहिजे. आता इथे बघू शकता तुम्ही, बघा तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर BEd CET ही पहिली पायरी आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्या तुमचं भविष्य घडवेल, बरोबर ना. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ह्या ज्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग झाला तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, आणि या व्हिडिओला लाईक शेअर सगळ्यांनी करायचं आहे, आणि कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाकायचं आहे. धन्यवाद.